पिंपरी चिंचवड शहरातील चरोली फाटा महानगरपालिका प्रभाग क्रमांक 3 मधील काटे कॉलनी क्रमांक 1 येथे तब्बल 70 फ्लॅट धारकांची मोठी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। याबाबत सिटी प्लस मराठीने थेट त्या ठिकाणी जाऊन नागरिकांशी संवाद साधला असता अनेक गंभीर मुद्दे समोर आले। इथे ज्या समस्या आहे त्या जशाच्या तशा आहे। रेराचं जर बघितलं तर रेरा त्याचा ब्लॉक झालेला आहे। चोरांचं पण प्रमाण असतं, चोर येतात, पैसे घालून इथं सगळं मेंटेनन्स करतोय। या ठिकाणी रस्त्याचा इश्यू आहे, ते पण जाऊन पण भेटलेले आहेत। पण धरणे आंदोलन धरलं पाहिजे। त्यामुळे इथं राहणारे 68 फॅमिली सध्या खूप अडचणीत आहे। फ्लॅट धारकांच्या म्हणण्यानुसार आम्ही 2013 मध्ये फ्लॅट बुकिंग केलं। आज 12 वर्षे उलटूनही आम्हाला एकही लीगल डॉक्युमेंट, कागदपत्रे, कंप्लीशन, सोसायटी रजिस्ट्रेशन काहीही दिलेले नाही आणि यामुळे फ्लॅट धारकांना जादा आर्थिक भार, मेंटेनन्सची जबाबदारी, पाणी, वीज, प्रॉपर्टी टॅक्सशी संबंधित अडचणी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागतंय। सांगितलं होतं का आम्ही तुम्हाला 6 महिन्यामध्ये ती सगळे फ्लॅट तुम्हाला देणार, पण आजपर्यंत त्या बिल्डिंगचं काम अपूर्ण आहे। नागरिकांचा संताप इतका वाढलाय की त्यांनी थेट इशारा दिलाय, बिल्डरने हा प्रश्न सोडवावा, आम्हाला कायदेशीर हक्काची कागदपत्रे द्यावीत, अन्यथा आम्ही येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मतदानाला बहिष्कार घालू। या संपूर्ण प्रकरणाचा आढावा सिटी प्लस मराठीने घेतला असून नागरिकांनी शासन, महापालिका आणि संबंधित अधिकारी यांच्याकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे। नमस्कार, मी गणेश मोरे, आपण पाहताय सिटी प्लस मराठी। आपण आता सध्या चरोली फाटा या ठिकाणी वनवसुंधरा हाईट्स काटे कॉलनी नंबर 1 मध्ये आहोत। आपण या ठिकाणी जे राहणारे नागरिक आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। या ठिकाणी नागरिकांनी असं प्रथमदर्शी दिसतंय की जे बिल्डर आहेत त्या बिल्डरांनी इथल्या नागरिकांना 2013 पासून आज अखेरपर्यंत फसवलेलं आहे, त्यांच्यावर अन्याय केलेला आहे। आपण इथले जे नागरिक आहेत, फ्लॅट धारक आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नक्की विषय काय आहे आणि काय सांगाल? तुम्ही 2013 पासून ही बिल्डिंग चालू झाली, हे जे कंस्ट्रक्शन चालू झालं आणि आत्तापर्यंत तुम्हाला लिगली बिल्डरकडून कुठली पोझिशन भेटलेलं नाही आहे किंवा सोसायटी रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे, काय विषय आहे आणि काय सांगाल? आम्ही सदर 2013 पासून या बिल्डिंगचं काम बघत आहे। काही लोकांनी 2013 साली इथं फ्लॅट घेतलेले आहेत, काही आमच्यासारखे लोक आहेत त्यांनी 2017 साली फ्लॅट घेतलेले आहेत। परंतु या सोसायटीमध्ये साधारण 2013 पासून या सोसायटीचं काम चालू आहे, परंतु अजूनपर्यंत या सोसायटीचं पूर्णपणे रजिस्ट्रेशन असेल, काही प्रोसेस असतील, लीगल प्रोसेस ओके झालेल्या नाही आहेत। सदर गोष्टीसाठी आम्ही बिल्डरकडे फॉलोअप घेण्यासाठी प्रयत्न करत असताना बिल्डरचे आम्हाला सदर उडवाउडवीची उत्तरे येत असतात, त्या आम्हाला कुठल्याही टेक्निकल पद्धतीमध्ये सपोर्ट करत नाही आहेत। त्यामुळे इथं राहणारे 68 फॅमिली सध्या खूप अडचणीत आहे आणि याचा सर्व बाबतीने राजकीय लोक असतील किंवा काही असतील यांनी किंवा न्यूज असतील यांनी सर्वांनी या गोष्टीचा एक विचार केला पाहिजे आणि आम्हाला याच्यातून मुक्तता देण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील। नक्की तुमच्या अडचणी म्हणजे काय काय अडचणी आहेत तुम्हाला? अडचणी जर बघायला म्हटलं तर आपण 2013 पासून इथं राहत असताना लीगल डॉक्युमेंट आमच्याकडे म्हणजे आमच्या फ्लॅटच्या संबंधित कागदपत्र असतील, 7/12 असतील, या सोसायटीचे रजिस्ट्रेशन असतील, कारण सोसायटी आज वाऱ्यावरती आहे। आज सोसायटीकडे बघायला कोणीच नाही। आम्ही लोक काहीतरी एक टेम्पररी सोसायटी कमिटी बोलवून किंवा बनवून सध्या ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करून चालवण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु लीगल जर बघितलं तर लीगल आमच्याकडे सोसायटीचे जस्ट आता कंप्लीशन झालेलं आहे, परंतु पुढच्या गोष्टी असतील, 7/12 असतील, काही कन्व्हेडिड असतील, ह्या कुठल्याही प्रोसेससाठी बिल्डर स्वतःहून तर करतच नाही आहे, परंतु आम्ही ज्या गोष्टी लीगल आमच्या ॲडवायझर द्यायला करण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी सुद्धा बिल्डर सपोर्ट करत नाही आहेत। साधारण आम्ही 15 दिवसापासून 1 महिन्यापासून बिल्डरचा सपोर्ट घेतो आहे, तर त्यांना एक साईन करण्यासाठी सुद्धा आमच्यासाठी वेळ नाही आहेत आणि अतिशय उडवाउडवीचे उत्तर मागे त्यांनी सांगितलं, आम्हाला आजाराचा इश्यू आहे, मला कॅन्सरचा आहे, या सर्व गोष्टीचा इश्यू सांगून आम्ही त्यांची वाट बघितली। त्यांना जे काही सहकार्य लागेल सोसायटीद्वारे त्यांना पूर्ण सहकार्य करण्यात आलं, परंतु त्यांनी जे आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे ते केलेलं नाही। आता या सोसायटीत राहत असताना या ठिकाणी रस्त्याचा इश्यू आहे। आपण जर रस्ता बघितला तर लिगली रस्ता सँक्शन केलेला रस्ता हा वेगळा आहे, त्याच्यावरती रस्त्याचे डायमेन्शन 20 फूट आहे, परंतु आपण जर प्रत्यक्ष बघितला तर हा रस्ता 20 फुटी नाही आहे। रस्त्याने येत जात असताना आम्हाला 2 गाड्या क्रॉस करायला सुद्धा प्रॉब्लेम येतो, बऱ्याच गाड्या रस्त्यात लागलेल्या असतात, असे बरेचसे गोष्टी आहेत। त्यानंतर बिल्डिंगला पाण्याचा इश्यू आहे। रोज आज समजा आपण बघतो तर आज हिवाळा आहे, हिवाळ्यात सध्या पाण्याचा प्रॉब्लेम आला नाही पाहिजे, परंतु हिवाळ्यात सुद्धा ह्या सोसायटीमध्ये साधारण 20-25 टँकर जर महिन्याला लागत असतील आणि जर आपण बघितलं तर फ्लॅट अतिशय
आतमध्ये आहे आणि या ठिकाणी राहणाऱ्या सगळ्याच फॅमिल्या ज्या आहे सर्वसाधारण फॅमिली आहे आणि मिडल क्लास लोक आहे. तर आम्हाला हा जो भार आहे हा खूप जड होत आहे आणि याच्यातून आमची मुक्तता व्हावी हा आमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. मी इथे 2021 मध्ये फ्लॅट घेतला होता. त्यावेळेस मला बिल्डरने सांगितलं होतं की 3 महिन्यात सगळे तुमचे जे काही आमच्या सोसायटीचे कार्यक्रम आहेत सगळे आम्ही तुम्हाला देणार. पण अजूनपर्यंत 2025 झाले, अजूनपर्यंत त्यांनी काही दिले नाही. इथे ज्या समस्या आहे त्या जशाच्या तशा आहे. काही इथे सोसायटीमध्ये आजही जर बघितलं तर सोसायटी फॉर्म झालेली नाही आहे आणि त्यामध्ये काय होतं की चोरांचं पण प्रमाण असतं. चोर येतात किंवा बाकीचे लोक येतात. आम्ही स्वतःचे पैसे घालून इथं सगळं मेंटेनन्स करतोय. किती दिवस करणार? पाण्याचा प्रश्न असा आहे की आम्हाला महिन्याला 20 टँकर लागतात आणि आम्ही सर्वसाधारण घरचे लोक आहेत. तर त्यामध्ये जर 2,000 रुपये मेंटेनन्स आम्हाला द्यावं लागत असेल तर ते कुठेतरी चुकीचं ठरतंय. आणि बिल्डरला वारंवार त्याच्या घरी जाऊन आम्ही चर्चा करायचा प्रयत्न केला आहे, इथून बोलवण्याचा प्रयत्न, पण बिल्डर कधी येत नाही. आता इथं त्याचा फ्लॅट होता म्हणून खाली पण बिल्डिंग चालू होती. त्या बिल्डिंगमध्ये पण मी आमचे काही नातेवाईक असते त्यांना पण तो फ्लॅट घेऊन दिला. तिथे पण तीच परिस्थिती आहे. रेराचं जर बघितलं तर रेरा त्याचा ब्लॉक झालेला आहे आणि तो कधीही कुठल्याही फोनला रिस्पॉन्स देत नाही किंवा कुठल्याही डॉक्युमेंट्सवरती सह्या करत नाही. तरी मला माझ्या प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी याच्यामध्ये दखल द्यावी व आम्हाला लवकरात लवकर आमची सोसायटी मिळून द्यावी. ए विंग मध्ये तुम्ही फ्लॅट घेतला आणि दुसरी जी स्कीम चालू आहे त्या ठिकाणी तुमच्या नातेवाईकांनी फ्लॅट घेतलाय, म्हणजे काय नक्की काय झालंय? तिथे पण फसवणूकच केली त्यांनी. त्यांनी सांगितलं होतं का आम्ही तुम्हाला 6 महिन्यामध्ये ती सगळे फ्लॅट तुम्हाला देणार, पण आजपर्यंत त्या बिल्डिंगचं काम अपूर्व आहे. अजूनपर्यंत त्यांनी फ्लॅट दिला नाही आणि वारंवार सांगतो की देणार, पण तो काही द्यायला तयार नाही. काटे कॉलनीत क्रमांक 1 मध्ये सुमारे 150 मतदार राहतात आणि या सर्वांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यास प्रभागातील निवडणुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो. आता तुमचे अजून काय काय प्रश्न आहेत? बिल्डरने तुम्हाला काय त्यावेळेस आश्वासन दिले ते आणि कुठलं आश्वासन पूर्ण झालंय आणि काय काय राहिलंय तुमचं? आता बिल्डरने सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस मी 2017ला फ्लॅट घेतला त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की 2019 मध्ये तुम्हाला एनी हाऊस पोझिशन मिळेल. परंतु आज 2025 आला तरी कुठल्याही प्रकारचं पोझिशन नाही, लिगल डॉक्युमेंट नाही. काही लोकांना 19 काही सांगितलं, काही लोकांना 16 सांगितलं, अशा बऱ्याचशा आहे. आणि जर आपण बघितलं तर ह्या बिल्डिंगचा रेरा नंबर जर आपण प्रोजेक्टमध्ये टाकून बघितला तर रेरा नंबर सुद्धा ब्लॉक झालेला आहे. आणि तो का झालेला आहे हे मला नाही माहिती, परंतु ब्लॉक झालेला आहे. तर आमचं एकच म्हणणं आहे की याच्यातून आमची मुक्तता व्हावी आणि सर्व गोष्टी व्यवस्थित व्हाव्या, जेणेकरून आतापर्यंत जो आम्ही त्रास सहन केला त्याच्यातून मुक्तता लवकरात लवकर व्हावी. मग आता तुमचं अजून काही इथं फ्लॅट धारक आहेत, तुम्ही काय सांगाल की जर बिल्डरनी जर ह्या गोष्टी जर क्लिअर नाही केल्या तर ह्याच्यानंतरचा तुमचा पवित्रा काय आहे? किंवा तुम्ही ह्याच्या अगोदर कुठल्या प्रशासनाला काही ह्या तक्रारी वगैरे मांडलेल्या आहेत का? तुमचं गारण मांडलेलं आहे काय सांगा? आमच्यातले भरपूर सारे लोक प्रशासनामध्ये पण जाऊन पण भेटलेले आहेत. त्यांना पण आपण सांगितलेलं होतं की आमचं बिल्डर काम करून देत नाहीये. तिथं पण आपण कंप्लेंट केलेली होती. त्यानंतर बिल्डरने म्हणलेले की आम्ही तुम्हाला 1 महिन्यामध्ये कंप्लीट करून देतो, पण तो 1 महिना अजून यायचा आहे. असे खूप सारे भरपूर दिवस गेलेले आहेत आणि आमचं तेच म्हणणं आहे की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला सोसायटी हँडओव्हर करून द्यावी. आणि एकंदरीत कंटिन्युअस त्यांना भेटतोय, ते आमचे फोन पण उचलत नाहीत, फक्त आश्वासन देत आहेत की हा होऊन जाईल, पण ती तारीख कधी येणार हेच आम्हाला अपेक्षित आहे त्यांच्याकडून. मग तुम्ही हा मुद्दा तुमचा जो मुद्दा आहे, तुम्ही इथले राजकारणी असतील, स्थानिक नगरसेवक असतील, माजी नगरसेवक असतील, स्थानिक आमदार असतील, ह्यांच्याकडे मांडलाय का तुमचा हा मुद्दा? तुम्ही आम्ही इथं सर्वांना हा मुद्दा सांगितलेला आहे. स्थानिक लेवलचे राजकारणी असतील किंवा मग त्याच्यापेक्षा मोठे नगरसेवक किंवा महापौर असतील, ह्यांना पण हा विषय आम्ही सांगितलेला आहे. त्यांच्याकडून काय उत्तर आलंय तुम्हाला? त्यांना असं म्हणणं आहे की आम्ही बोलतो, आम्ही सांगतो, आम्ही बिल्डरशी बोलतो, हाच त्यांचा म्हणणं होतं. मग असं आणि आता इलेक्शन पण येते आणि आमच्या इथं कमीत कमी 150-200 मतदान आहे. तर आम्ही आता विचार करतोय की ते बहिष्कार टाकायचा मतदानावरती, जोपर्यंत आमची सोसायटी भेटत नाही. आता आम्ही विचार करत आहे. सर्व राहणारे सोसायटी धारकांनी हा निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत आपली सोसायटी होत नाही तोपर्यंत आपण मतदान करायचं नाही. प्रशासन नक्कीच याची दखल घेईल असं आम्हाला वाटते. एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी 2013 साली काही लोकांनी इथं फ्लॅट बुक केले होते. आज 2025 आलं, जवळपास 12 ते 13 वर्ष झालं कुठलेही या ठिकाणी जे आहेत ते लिगली डॉक्युमेंट नाही आहेत किंवा इथं बरेच काही प्रॉब्लेम आहेत. अजून आपल्याबरोबर इथले काही रहिवासी आहेत, फ्लॅट धारक आहेत. काय सांगाल एकंदरीत हा जर विषय क्लिअर नाही झाला, बिल्डरने जर तुमची दखल नाही घेतली ह्या कामाची, तर इथून पुढचा तुमचा पवित्रा काय असेल?
इथून पुढचा पवित्रा असा आहे की आम्हाला एक तर लिगली गेलं पाहिजे, रेरा अंतर्गत काहीतरी केसेस टाकल्या गेल्या पाहिजेत. नाहीतरी मग त्यांच्या घरावर जाऊन विथ फॅमिली निवेदन दिलं पाहिजे त्यांना, किंवा निषेध तिथं नोंदवला पाहिजे, नाहीतर त्याच्या इथं घरी जाऊन धरणे आंदोलन धरलं पाहिजे. आपण पाहताय की या ठिकाणी जे राहणारे फ्लॅट धारक आहेत या जर बिल्डरने जर आमच्या मागण्या ज्या काही गोष्टी आहेत लिगली नाही केल्या लवकरात लवकर, तर आम्ही सहकुटुंब जाऊन त्यांच्या घराच्या समोर धरणे आंदोलन करणार, किंवा त्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे येणाऱ्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांना जवळपास इथले 100 ते 150 मतदार त्या ठिकाणी मतदान करणार नाही आणि मतदानावरती बहिष्कार टाकणार असा या इथल्या लोकांनी मतदारांनी जो आहे तो पवित्रा घेतलेला आहे. यावरती प्रशासनाने खरंच गांभीर्याने दखल घेऊन याच्यातून तोडगा काढणं गरजेचं आहे. सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड.